आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बोल दादा. मी सांगितलेल्या कामाचं काय झालं? अरे दादा, ते काम आजच होणार होतं, पण प्रॉब्लेम झाला. आता काय? आम्ही तू दिलेला चाकू लपवून ठेवला होता. तो चाकू घेऊन तिला मारायला निघालो. मारायला हात उगारला, बघतो तर काय, हातामध्ये चाकू नाही, केळं होतं. काय? अरे हो, खरंच. तू असं काय सांगशील आणि मी विश्वास ठेवेन? तुला काय मूर्ख वाटलो का? तुला हे काम जमणार नव्हतं तर आधी सांगायचं होतं. हे बघ दादा, तुझा माझ्यावर विश्वास नसेल ना तर तू संगीशी बोल. ती खरं काय ते तुला सांगेल. हे हॅलो. हो दादा, खरंच तू दिलेला चाकू आम्ही लपून ठेवला होता. तो चाकू काढला, मैत्रीला मारायला गेलो होतो आणि मैत्रीला मारायला हात उभारला, बघतो तर काय, हातात चाकू ऐवजी केळं होतं. मला याचं काही ऐकायचं नाहीये. आपल्या धंद्यात कमिटमेंट जास्त महत्वाची असते. मी परत फोन करेन, तोपर्यंत काम झालं पाहिजे. काम नाही झालं तर याचे परिणाम वाईट होतील. दादा, आता तू काळजी करू नकोस. आता आमचाच फोन येईल मैत्री मेल्याचं सांगायला. हॅलो. हाय. तुम्ही बरे आहात ना? सॉरी टू से, पण तुम्ही एवढी आस्थेने का चौकशी करताय माझी? खरं तर मी तुम्हाला आधी सॉरी म्हणायला हवं. तुम्ही कोण आहात आणि बाहेर तुमचं काय कार्य आहे याबद्दल मला अजिबात कल्पना नव्हती. जर असती तर मी इतर गुन्हेगारांसारखी तुमच्याशी वागलेच नसते. मला आज माझ्या स्टाफकडून तुमच्याबद्दल कळलं आणि मला धक्काच बसला की एवढी मोठी व्यक्ती आणि जेलमध्ये. पण मी ज्या पद्धतीने तुमच्याशी वागले मला पश्चाताप झाला. हे सांगायला तुम्ही मला इथे बोलवलं? नाही, पश्चाताप झाला तर प्रायश्चित पण करायला हवं ना. मी काय करू शकते तुमच्यासाठी? तुमची मदत करू शकते इथून बाहेर पडण्यासाठी. एकदा का तुम्ही इथून बाहेर पडलात की तुम्ही तुमच्या पॉलिटिकल कॉन्टॅक्ट्सनी किंवा सरकारी कॉन्टॅक्ट्सनी केस जिंकून हे सगळं एकदाच संपवू शकता. तुम्ही निघा प्लीज इथून आता. काय झालं? तुम्ही निघताय ना? तुम्हाला अशी संधी परत मिळणार नाही. आणि तुम्हालाही मला असं मूर्खात काढता येणार नाही. तुम्ही मला इथून पळून जायला सांगणार आणि मी पळत होते म्हणून माझा एन्काउंटर करणार. ओळखते मी तुम्हाला. पुढच्या वेळी असा बालिश प्लॅन करण्याऐवजी काहीतरी चांगला प्लॅन करा. ए थांब. प्रेमाने सांगून पण जर तुला कळत नसेल ना तर मला वेगळ्या पद्धतीने पण सांगता येतं. काय करतेस तू? गन खाली कर. खाली कर गन. का भीती वाटते? तुम्ही या जेलच्या जेलर असाल आणि माझा गेम करण्याचा विचार करत असाल तर मीही तुमचा गेम करू शकते. त्या रावसाहेबच्या सांगण्यावरून तुम्ही माझा खोटा एन्काउंटर करत होता आणि स्वतःला वाचवण्यासाठी मी तुम्हाला मारलं. हे मी सिद्ध करू शकते आणि यासाठी मला फार काही करावं लागणार नाही. तुमच्या फोनमधील रावसाहेब सोबतची कॉल लिस्ट आणि त्यांनी तुम्हाला दिलेले पैसे, हे 2 पुरावे सादर केले ना की झालं माझं काम. आणि या दोन्ही गोष्टी सिद्ध करणं माझ्यासाठी सहज शक्य आहे. पुढच्या वेळी काळजी घ्या, नाहीतर तुमच्यापासून मला धोका असण्याऐवजी तुमच्या जेलमध्ये माझ्यापासून तुम्हाला धोका असेल. शक्ती किती गाढ झोपलीये. तिच्याकडे पाहिल्यावर आत्ताही असंच वाटतंय की ही पूर्णपणे माझ्यावरच अवलंबून आहे. असं असताना जर मी उद्या येऊ शकले नाही तर आई आणि शक्तीची काळजी कोण घेईल? नाही, मला असा तडकाफडकी निर्णय घेण्याआधी
शक्तीला खंबीर बनवायला हवं. मला तिला खंबीर बनवावंच लागेल. मैत्री हा एवढी आवाज देऊन ऐकू येईना झालंय. कान फुटले काय तुझे? मी माझ्या विचारात होते म्हणून कदाचित तुमचा आवाज ऐकू नसेल आला मला. आज बोललीस ते शेवटचं बोललीस. आपलं बोलणं ऐकू नाही आलं असं बोललीस ना तर कान फडत येईन. बघतेस काय राग देतेस आपल्याला. राग नजर खाली ठेवायची. आपलं काय ठरलंय हा? जेव्हा टाइम मिळेल तेव्हा माझे पाय चेपायचे. माझे पाय चेपायचे. चल चल पाय चेपायचे. ये पाय चेपायचे. ए मैत्री आपले पाय चेपून दे. पाय चेपून दे. बघतेस काय पाय चेप माझे पाय. काय रे अंगात ताकद नाही काय? ताकद लाव ताकद लाव. हा मैत्री पाणी पाणी तहान लागली ग. ओरड पडली. जा लवकर. झोलर इकडे. झोलर इकडे ये. इकडे तू मला बोलावलंस? हो तुलाच आवाज देते. आवाज देते म्हणजे काय? स्वतः कोण काय बॅलिस्टर लागून गेली? अगं तुझ्यासारख्या 4-5 बायका मी कामासाठी ठेवल्यात. समजतेस काय स्वतःला? चल पाय चेप. चल ये पाय चेप माझे. पाय तू काय बोलतेस आणि कुणाशी बोलतेस ना याचं तुला भान नाहीये. अजूनही वेळ गेलेली नाहीये. माझ्याशी नीट बोल. नाहीतर काय करशील? मारशील मला. सगळी दुनिया जिला लेडी डॉन पंकजा बोलते तिला मारणार तू? थांब आता ना आपण तुला तुझी जागा दाखवून देणार. झोलर मॅडम मला का मारताय? माझ्यासारखी गरीब महिला असं का करता? मी असं काय गुन्हा केलाय सांगा मला. आधी माझ्याशी उद्धटपणे बोलतेस आणि आता इनोसेंटली विचारायला लाज नाही वाटत तुला? मॅडम तुमचा उद्धट शब्द बोलताना पण जिभेचे तुकडे पडतात. वागायचा प्रश्न कुठे येतो? आतापर्यंत जे बोललीस ते बोललीस, पण यापुढे जर असं परत कधी घडलं ना तर तुझा मुर्दा पाडायला पण मी कमी करणार नाही या जेलमध्ये. काय झालं तेच कळेना. तू पाणी आणायला गेली ते जेलर मॅडम माझ्याकडे आल्या आणि मला म्हणाल्या तू काहीतरी बोललीस मला आणि मारायला लागल्या. मी काय चुकीचं बोलले मला काहीच आठवना. मी जर एवढीच वाईट असते तर तुझ्याशी पण वाईट वागले असते ना. माझ्याशी सगळे का वाईट वागतात तेच कळत नाही मला. ज्या अर्थी यांच्यामध्ये एवढा बदल झालाय त्या अर्थी नक्कीच हे आदितीचं काम आहे.
आदिती, तू इथे ये ना. मला तुझ्याशी बोलायचंय, आईबद्दल विचारायचंय. प्लीज प्लीज तू इथे ये ना. प्लीज ये ना. शक्ती, आदिती, आधी मला सांग, असं काय बोलायचं आणि विचारायचंय? मला आपल्या आईची खूप काळजी वाटते. तू तिला भेटलीस का? भेटले ना, तिला तर भेटलेच, पण तिला जे त्रास देणारे होते त्यांना कडकडून भेटले. ते सगळेच आईला खूप त्रास देत होते. सगळ्यांनाच चांगला धडा शिकवून आलीये. यापुढे त्यांना आई दिसली तर घाबरून बाजूला निघून जातील. हे तू अगदी चांगलं केलंस बघ. पण आपली आई आपल्या घरी कधी परत येणार आहे? ती तेव्हाच परत येईल जेव्हा श्रुतिका मामीचा खून तिने केला नाहीये हे कोर्टात सिद्ध होईल. पण मग ते सिद्ध कसं होईल? जेव्हा खरा आरोपी कोर्टाच्या समोर येईल. आणि हा खरा आरोपी कोर्टासमोर कधी येईल? जेव्हा तोच खरा गुन्हेगार आहे असं सगळ्यांच्या समोर येईल. अगं पण आता बास, तुझ्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं माझ्याकडून मिळतील अशी अपेक्षा करू नकोस. तुला जर आईची सुटका व्हावी असं वाटत असेल तर खरा गुन्हेगार कोण आहे ते तुलाच शोधावं लागेल. आणि प्लॅनिंग करून पुराव्यासकट सिद्ध करावं लागेल. अगं पण मला हे कसं जमणार? मी अजून लहान आहे ना. असं लहान मोठं काहीच नसतं. आणि तसंही एक ना एक दिवस मला परत जावंच लागणार आहे. तू कितीही मला बोलवलंस तरी मला यायला जमणार नाहीये. मग तू तेव्हा काय करशील? तू बोलतेस ते मला सगळं पटतंय, पण प्लॅनिंग कसं करायचं आणि काय करायचं तेच मला सुचत नाहीये. तुला असं काही बोलून चालणार नाहीये. आता आईचं भविष्य फक्त आणि फक्त तुझ्या हातात आहे. आता कोणतं कारण न सांगता कामाला लाग. आता माझी निघायची वेळ झाली. निघते मी. बाय. अगं पण माझं ऐकून तरी घे ना. ही आदिती पण ना आजकाल असंच वागते. तिला जे बोलायचे ते बोलते आणि निघून जाते. जाऊ दे, आता ही वेळ आदिती बद्दल नाही तर आई बद्दल विचार करण्याची. आदिती म्हणते तसं आता मलाच काहीतरी करावं लागणार. नमस्कार साहेब. काय काम आहे? तुमच्या जेलमध्ये आमच्या मैत्री मॅडम आहेत, त्यांना भेटायचं होतं. हे जेल आहे, धर्मशाळा नाही. कधी येऊन कोणालाही भेटायला. कुणी एरागेरा नाहीये, रावसाहेबांचा माणूस आहे. तुमच्या जेलर मॅडमना एकदा सांगून तर बघा, रावसाहेबांचा माणूस आलाय म्हणून. नंतर जे काय सांगायचं ना त्याच तुम्हाला सांगतील. ठीक आहे, तू इथेच थांब. तू आज जाऊ शकतोस. हॅलो. हॅलो इन्स्पेक्टर साहेब, मी आदिती बोलतेय. कोण आदिती? मैत्री मॅडमची मुलगी. तुम्ही माझ्या आईला अटक करायला आमच्या घरी आला होतात ना? हो हो, आलं लक्षात. बोल ना बेटा, काय काम आहे? तुम्हाला ना एक महत्वाची बातमी द्यायची. काय? माझ्या श्रुतिका मामीचा खून आईने नाही तर कुणी केलं ते मला माहिती आहे. काय? हो साहेब. तू कशावरून असं बोलतेस? माझ्याकडे तसे पुरावे आहेत. हे बघ, तू मला जे काही आता सांगितलंयस ना त्याबद्दल कुठेही काही बोलू नकोस. मी ताबडतोब येतोय तिकडे. ओके, मी तुमची वाट बघते. बरं.
साहेब एक प्रॉब्लेम झालाय. आता काय? त्या आदितीला पुरावे सापडल्यामुळे तिने पोलिसांना बोलवलंय. काय? हो साहेब. अगं पण तू सगळे पुरावे नष्ट केले होतेस ना? हो म्हणजे काही नष्ट केले होते आणि काही नष्ट करणार होते, पण पोलिसांच्या गडबडीमुळे सगळंच राहून गेलं. तू मूर्ख आहेस का? गुन्हा केल्यावर पुढे काय करायचं या बाबतीत पण सगळ्या गोष्टी आम्हीच सांगायच्यात का? सॉरी रावसाहेब, पण आता मी काय करू ना तेच मला कळत नाहीये. एक काम कर, आधी त्या आदितीला गाठ, तिच्याशी गोड बोल, तिला कुठले पुरावे मिळालेत आणि तिने ते कुठे लपवून ठेवलेत हे तिच्याकडून काढून घे आणि ताबडतोब ते नष्ट कर. याच्या पुढे तुझ्याकडून आम्हाला अजून कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट झालेला चालणार नाहीये. लागा कामाला. हो साहेब. रॉकी, श्रुतिकाचा भाऊ. तुझं नाव कळलं तेव्हा आलं लक्षात माझ्या. तुझ्याबद्दल खूप काही काही ऐकलंय. भेट पहिल्यांदाच घडते. मी पण तुला आधीपासूनच ओळखत होतो. प्रत्यक्ष ओळख आज पहिल्यांदा होतीये. इथे यायचं कारण? का विचारायला आलोय. का मारलंस माझ्या बहिणीला? हा प्रश्न मला विचारण्याआधी एकदा आरशासमोर उभं राहून स्वतःला विचारला असतास ना तर ह्या प्रश्नाचं उत्तर तेव्हाच सापडलं असतं. असं बोलून तू पळ काढू शकत नाही. पळ तर तू काढत होतास, स्वतःच्या खऱ्या परिस्थितीशी दोन हात करण्यापासून. म्हणून आपल्या साध्या भोळ्या बहिणीच्या स्वभावाचा फायदा घेतलास. तिच्याकडनं तुला फक्त पैसा हवा होता म्हणून तिला तू दादाच्या प्रेमात पडायला सांगितलंस, त्याला ब्लॅकमेल करण्यापर्यंत सगळे चुकीचे सल्ले दिलेस. त्यावेळी जर असं काही घडलं नसतं ना तर आज असं चित्र नसतं, वेगळं असतं. तुझी बहीण आणि माझी मैत्रीण आज आपल्या सोबत असती. सख्खी बहीण होती ना तुझी ती, तरीही तिच्या सोबत असं वागलास. याचा अर्थ तुला भाऊ बहिणीचं नातं काय असतं हे खरं कळलेलंच नाहीये. जरा वेळ असेल ना तर डोळे उघड आणि बघ आजूबाजूला. एक भाऊ आपल्या बहिणीच्या सुखासाठी काय काय करू शकतो ते. तिच्यावर जर कुठलं संकट आलं ना तर स्वतः पुढे होऊन ते संकट स्वतःवर घेतो. तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपतो आपल्या बहिणीला. आपल्या बहिणीच्या बाबतीत एकच ध्यास असतो त्याचा की आपली बहीण सुखी झाली पाहिजे. आणि वेळ पडलीच तर बहिणीसाठी स्वतःचं लग्नही बाजूला ठेवायला मागे पुढे बघत नाही. मी हे स्वतः पाहिलंय, स्वतः अनुभवलंय म्हणून ठामपणे सांगते. एक भाऊ म्हणून तू बहिणीसाठी काय केलंस? फक्त आणि फक्त चुकीचे सल्ले दिलेस आणि वाट लावलीस तिच्या आयुष्याची. बरोबर ना? जे काय घडलं ते चुकीचंच घडलं. ताईलाही ते कळलं होतं. तिने स्वतःची चूक मान्य केली आणि मला चूक मान्य करायला लावली. खूप खुश होती ती. तुझ्यासोबत असताना तर जास्तच खुश होती. देवापेक्षा जास्त विश्वास तुझ्यावर होता. आणि तू काय केलंस? तू पण तिच्याशी खोटच वागलीस ना. तिच्याशी गोड गोड बोलून तिला घरी बोलवलंस आणि श्रुतिकाचा खून माझ्या घरात झाला याचा अर्थ असा नाहीये की तो खून मी केलाय. तुला जर खरंच अक्कल असेल ना तर एकदा विचार करून बघ. ज्याला खून करायचाय तो असा स्वतःच्याच घरी कसा करेल खून? बरोबर आहे तुझं. असं बोलून लोकांचा विश्वास जिंकता येतो ना. त्यामुळे तिचा खून तुझ्या घरी होणं याचं मला अजिबात आश्चर्य वाटत नाहीये. मूर्ख आहेस तू. आमच्यात तयार झालेल्या नवीन नात्याची कल्पना नाहीये तुला म्हणून असं मूर्खासारखं बोलतोयस. श्रुतिका गेल्यानंतर तुला जेवढं दुःख झालं ना त्याच्यात कितीतरी पटीने जास्त दुःख मला झालंय. श्रुतिका फक्त माझी मैत्रीण राहिलेली नव्हती. माझ्या दादाच्या पश्चात माझी वहिनी झाली होती ती. माझा दादा दिसायचा मला तिच्यात.
माझ्या जवळच्या माणसांपैकी एक झाली होती ती, आणि तू म्हणतोस की मी तिला. तुझ्या अशा गोड गोड बोलण्याचा तुझ्या घरच्या नोकरांवर परिणाम होऊ शकतो, माझ्यावर नाही. मला तुझ्याकडनं तशी अपेक्षाच नाहीये. भाऊ त्याच्या बहिणीसाठी काय काय करू शकतो तू आता लेक्चर देत होतीस ना, तू पण बघशील मी काय करतो ते. काय करणार आहेस तू? खून तुझा या जेलमध्ये. हिम्मत असेल ना तर स्वतःला वाचून दाखव. हे बघ, जर तुला एवढाच कॉन्फिडन्स असेल ना तर कर तुला काय करायचंय ते. प्लीज माझा वेळ वाया घालवू नकोस. वेळ वाया घालवत नाहीये, कॉन्फिडेंटलीच सांगतोय. तू माझ्या बहिणीला फसवून मारलंस ना, मी तुला सांगून मारणार. कदाचित माझ्यासारखा पहिलाच असा कोणीतरी असेल जो समोरच्याला त्याच्या खुनाची कल्पना ऍडव्हान्स मध्ये देतोय. आणि मी पहिलीच असेल जे आपल्या मारेकऱ्याला ऑल द बेस्ट म्हणत असेल. ऑल द बेस्ट. वाट बघतीये.